शनिवार होता. वावरातली वैरण राहिलेली ती नाना माग आहेत. ही बैलगाडीत वैरण भरलेली. इकडे बी वैरण आहे. हे वैरण राहिले आता वैरण भरायचं चाललंय. ते असं सगळं बा आम्ही एका जागा गोळा करतोय जेणेकरून नाना हे पण आणा पुढं. हे असं एका जागा गोळा करतोय मग जेणेकरून बैलगाडी एका जागा थांबल. सारखं थांबायचं. बैल ताप देतात नाही तर लय ऊन लय बेकार चालू आहे. पण काय करावं लागतंय. थांबा नका मोबाईल तुम्हाला दिलाय तसं. किती नेले त्यांनी? 100 होती का ती? हा होती की पाय भाजत असते पाय. असं गाडीवर लावलंय. खाली भरलंय साठीत. पुढं भरलंय वाईच. बैल आहेत बघा. हो कुठला मार्क आहे? पांढरा बैल मार्क आहे काय? होय काय? वाईट जरा मार्का बैल आहे. बैल वाईच मार्क आहे नाही हो. पांढरा बैल हो माहुनी हो गे खायला मरमर करतात. हा इकडचं राहिलेत. जास्त नव्हता कडबा आमचा यंदा कडबा कमी होता. 150 पिंडी होती. म्हणजे नसल्याच बरोबर होतं. ही पण आता बोत करायला नाही घरी जाऊन सगळं त्याचं बोत करायचं. विषय काय झाला बघा. हे अशा पेंड्या उचलल्या. शेवटच्या 2 पेंड्या राहिल्या. तिथं काय गावलं आम्हाला बघा. उचला ही अंडी सापडले बघा चित्राची. चित्राची अंडी सापडली बघा. ही तशीच राहून द्या अंडी आहे ना. घेऊन जाईल. आता चित्राची अंडी आहेत. ह्याला जरा आजूबाजूने आम्ही हे करतो. परत चित्र येईल आणि त्याची अंडी घेऊन जाईल. ज्याला पाला गोळा करतो लावतो. ऊन लागल्यावर खराब होते ती अंडी. शेतामध्ये असं भेटतच. जेवढं लावतं आता मी एवढं लावलेलं आहे. दिसते गाडी आवडली. माल लोड केलाय बघा गाडीत. आता पहिली गाडीमध्ये झाला ना. चालले घरी. आम्ही बी चाललो आता. मी गाडी हा आलो. इकडे गाडी लावली होती माझी. झालं वावर मोकळं. तिकडं ऊस आहे आपला. तोडून गेला कारखान्याला. हे बारका ऊस आलेला आहे. इकडं बाह्याचं राहणं. इकडं पुढं सगळे घरी जायचं. बैलगाडी चालली घरी. ते आता ज्या वैरण आणली तिची कणसं आहेत. तिकडं मक्काची कणसं आहेत. आणि इकडं हरभरा वाळा घातला बा घरी. आणि आता हे जर उन्हाळ्यात सगळे रानं मोकळीच होतात बऱ्यापैकी. बैलगाडी येईल बघा आता. इथं खाली करून घ्यायची वैरण. हा आलं बघा ही वैरण घेऊन बैलगाडी. नाही वय हाय का दाव आईला बांधाय पाहिजे होतं राव. आईला सगळं
सगळं पडल का? ही सगळं पडल ना? नाही ते ह्यालाच दावा पाहिजे होतं. सोडली गाठण. आता हे सगळं खाली घ्यायचंय, इथं टाकायचंय, मग ही अशी इथं गंज लावायची थोडक्यात ना, किंवा मग कुटी करायची. ही अशी कुटी बोतात वडा. कस काय आता काय डायरेक्ट टाकावं, वर जाऊन टाकू का खाली? हा बैल सोडा. हा दाव दे. थांबा थांबा. हा हा आता डायरेक्ट दावा इकडून टाकणार. हा ही बी धरा. आम्ही हे नुसतं एका दाव्याने सगळं महाग ओढून घेतलं. एवढं मोठं होतं ते, सगळं आलं खाली. आता फक्त साठीतलं खाली करायचं झालं. आली वैरण घरी. वैरण बघा आता ही खाली काढली सगळी, दावा गुंडाळ्याने ठेवल्यात आणि बैल न्यार थांबलेत सगळी. वस्तीच्या मालकी नाहीत बघा एवढ्या सगळ्या परगण्याच्या तिथे बसलेल्या. अनुसयाबाई. आता सगळी वैरण आणली घरी, जेवढी होती तेवढी. तर मागं कंच टाकली, इकडं मागं वैरण दादनानं टाकते. साठीतलं वैरण टाकते खाली. झालं आता. अशी तऱ्हेने आमची ह्या वर्षीची काढणी झाली. ह्यावेळेस यंदा काय आमची जास्त ज्वारी नव्हती, ऊसबीस होता, ती गेलेलं आहे सगळं कारखान्यालाच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असेच गावाकडील शेतातील व्हिडिओ बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. नवीन नवीन प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक रविवारी एक ब्लॉग तुम्हाला भेटत जाईल गावाकडचा. तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.